Hello everyone, this is Abhishek Mahale. Welcome to the new episode of Numerical Dose Geotechnical Engineering 2.3. तिसरा व्हिडिओ आहे आपला जिओटेक्निकल इंजिनिअरिंग वरचा. थोडा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे म्हणून मी फर्स्ट चॅप्टर जो आहे तो ऑलमोस्ट पूर्ण कव्हर केला आहे. 15 न्यूमेरिकल आपण घेतलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जे न्यूमेरिकल आहेत ते थोडेसे मोठे आहेत आणि काही ट्रिकी आहेत जे तुम्हाला ईएससी च्या प्रीवियस इयर मध्ये सुद्धा सापडतील. हे सगळे आपण मी स्वतः फ्रेम केलेले न्यूमेरिकल आहेत. मी थेरी देखील एक्सप्लेन करतोय. याच्यानंतर आपण नेक्स्ट सब्जेक्ट्स बद्दल थोडंसं बघणार. आरसीसी असेल, सॉम असेल, सर्वे असेल, हायवे असेल, टॉस असेल, याच्यावर देखील आपण न्यूमेरिकल बघणार. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असेल, याच्यावर देखील आपण न्यूमेरिकल बघणार. जिओटेक्निकलचे इम्पॉर्टंट फर्स्ट चॅप्टरचे 15 प्रकारचे न्यूमेरिकल आपण इथे घेतलेले आहेत. आता म्हणजे 15 आपण हे कंप्लीट करू. ऑलरेडी आपण 10 घेतलेत. आता हे आपले नेक्स्ट 5 आहेत. सो लेट अस मूव्ह टू द फर्स्ट न्यूमेरिकल. आणि हा थोडासा वेगळा आहे. जर तुम्ही थोडं रट्टा टाइप मध्ये जर याला सॉल्व्ह करायचं म्हटलं तर खूप इझी पडेल. जर मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला तर इट इज व्हेरी इझी फॉर यू. बट याच्यात थोडं लॉजिक लावायचा प्रयत्न केला तर मग हे तुम्हाला थोडंसं क्लिक झालं पाहिजे. ओके, सो याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. मी जर फॉर्म्युला आता सांगून दिला तर नो डाऊट इट इज व्हेरी इझी क्वेश्चन. बट लॉजिक समजून घ्या. आधी तर गिवन डाटा समजून घ्या की ड्राय युनिट वेट ऑफ सॉइल मास त्यांनी दिलेला आहे. ड्राय युनिट वेट नाही दिलंय, ड्राय वेट दिलंय. बघा, हे आपण लिहिताना किंवा वाचताना चुकू शकतो. जसं मी स्पीडीली एकदम ड्राय युनिट वेट बोलून दिलं तसं तुम्ही ड्राय युनिट वेट बोलून गॅमा डी इक्वल टू 25 असं लिहू शकतात एक्झामला. आणि ही असेल तुमची कोणती मिस्टेक? सिली मिस्टेक. ओके, आणि दिस विल बी अ ब्लंडर बिकॉज ते बिलकुल तिथे ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब मध्ये नाहीये. इट इज जस्ट इन ग्रॅम्स. सो इट इज weight of soil mass and that is a dry weight. So let us write the given data here. What they have given. तर ड्राय वेट त्यांनी दिलंय. तर आता मला सांगा, ड्राय वेट म्हणजेच वेट ऑफ काय असतं? सॉलिड्स असतं. सॉइलला जर तुम्ही ड्राय केलं तर फक्त सॉलिड्सचं वजन तिथे आपण मोजतो, हवेचं वजन आपण निग्लेक्ट करतो. म्हणून WD इज W solids which is given as 25 ग्रॅम, 25 ग्रॅम. And the void ratio was, void ratio त्यांनी दिलाय किती? 1. void ratio दिलाय 1. याचा अर्थ काय होतो? void ratio 1 चा अर्थ काय होतो? void ratio जर त्यांनी 1 दिलेला आहे याचा अर्थ होतो VV by VS is equal to 1. therefore VV is equal to VS. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ voids is equal to व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स असा याचा अर्थ होतो. जे पण आपल्याला दिलंय त्याचा लगेच अर्थ थोडासा आपण काय करायचा? इलॅबोरेट करायचा. हे झाले तुमचे काय? वॉइड्स. हे झाले काय? तुमचे वॉइड्स. ओके, सो हा तुमचा काय? सिम्पली व्हीव्ही आहे, व्हीव्ही. आणि हे काय तुमचं? व्हीएस आहे, व्हीएस. सो व्हीएस आणि व्हीव्ही काय आहेत? सेम आहेत. व्हीएस इज इक्वल टू व्हीव्ही म्हणजे हे सेम आहे. सो तुम्ही जर व्हीव्ही काढला तर तुम्हाला व्हीएस मिळून जाईल, व्हीएस काढला तर व्हीव्ही मिळून जाईल. रिझन बिकॉज बोथ ऑफ देम आर सेम. दीज आर सॉलिड्स. सॉलिड्स. This will be water and this will be air. Okay, this will be air. झालं. आता पुढे जे गिवन डाटा आहे ते लिहू आपण. आपला हा तर झाला. void ratio 1 असं त्यांनी सांगितलं. इफ युनिट वेट ऑफ सॉइल सॉलिड्स म्हणजेच त्यांनी दिलंय तुम्हाला गॅमा सॉलिड्स. ओके, काय दिलं त्यांनी? गॅमा सॉलिड्स दिलाय. गॅमा सॉलिड्स तो दिलाय त्यांनी 2.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. पे अटेन्शन, थोड़ा ट्रिकी न्यूमेरिकल है. फाइंड आउट वॉटर कंटेंट ऑफ सॉइल इफ युनिट वेट ऑफ वॉटर इज 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे गॅमा डब्ल्यू किती आहे? 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि विचारलं काय? फाइंड आउट द वॉटर कंटेंट ऑफ सॉइल म्हणजे WW विचारलाय. वॉटर कंटेंट त्यांनी विचारलेला आहे. वॉटर कंटेंट त्यांनी विचारलाय. ओके, इफ युनिट वेट ऑफ वॉटर इज 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब अँड हाफ द वॉइड्स आर फिल्ड विथ वॉटर. म्हणजे जे वॉइड्स आहेत हे वॉइड्स पैकी अर्धे वॉइड्स पाण्याने भरलेले आहेत. याचा काय अर्थ होतो? तुम्ही जिओटेक जर नीट केलेला असेल आणि जर माझे लेक्चर केलेले असतील तर तुम्हाला इथे लगेच क्लिक झालं असेल की डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज गिवन ॲज 50%. वाय? Because degree of saturation is the parameter that quantifies the amount of water present in the voids.
सपोज वॉइड्स 50 आहेत आणि अर्ध पाणी आहे अर्ध हवा आहे, याचा अर्थ 25 पाणी आहे आणि 25 हवा आहे. मग 25/50 हे तुमचं डिग्री ऑफ सॅच्युरेशन होऊन जाईल. म्हणजे किती पर्सेंटेज सॅच्युरेशन झालंय वॉइड्सचं, तर वॉइड्स अर्धे पाण्याने भरले, याचा अर्थ डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज 50%, मीन्स 0.5. क्लिअर? ओके. सो इथे डिग्री ऑफ सॅच्युरेशन तुम्हाला दिलंय. ओके, हाफ द वॉइड्स since half the voids is filled up with water, degree of saturation is 0.5. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज VW. ओके, VW अपॉन VV. बट व्हॉट इज VW? इट इज हाफ ऑफ VV, मीन्स VV कॅन्सल अँड 1/2 इट इज 0.5. सो डिग्री ऑफ सॅच्युरेशन पण मिळाली. इथे मला सांगा तुमच्याकडे काय काय आहे. तुमच्याकडे E गिवन आहे, तुमच्याकडे SR गिवन आहे, फक्त G नाहीये तुमच्याकडे, आणि तुमच्याकडे W पण नाहीये जो की तुम्हाला विचारलेला आहे. सो बेसिकली तुम्ही हा यूज करू शकता फॉर्म्युला. बघा, हा ESW विचारला आहे आणि G जो आहे तो तुम्ही लिहितात कसा, गॅमा सॉलिड्स अपॉन गॅमा W असा लिहितात. तर याच्यावरून तुम्ही सॉल्व्ह करू शकता, कारण SR जो आहे तो आहे 0.5, वॉइड रेशो जो आहे तो 1 आहे. सो बेसिकली तुम्ही फॉर्म्युलाज यूज करू शकतात सरळ सरळ. गॅमा सॉलिड्स दिलाय तुम्हाला 2.5 2.5 आणि गॅमा W आहे 1. सो G ची व्हॅल्यू आली 2.5. सो तुम्ही सेवाक फॉर्म्युला यूज करू शकतात. मी वेगळ्या मेथडने पण सांगणार याच्यानंतर. डिग्री ऑफ सॅच्युरेशन आहे 0.5, वॉइड रेशो आहे 1, वॉटर कंटेंट मिळून जाईल आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 2.5. So the water content will be what? W is equal to 0.5/2.5. This will be 50/25, which will be equal to 5/25. 5/25, which will equal 5 1 5 5 1/5 is 0.2, which is equal to 20%. So water content चा आन्सर आलं 20%. बट माझ्याकडे अजून एक मेथड आहे जी की आपण इथल्या इथे सॉल्व्ह करणार. ओके, ती मेथड नीट समजून घ्या. आणि ही थोडीशी लॉजिकल मेथड आहे ज्याचा हा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे. बघा काय सांगतोय, नीट समजून घ्या. बघा काय केलं इथे, ते म्हणतायत की आपण काय करू शकतो, आपण सिम्पली वॉटर कंटेंट लिहू शकतो. वॉटर कंटेंट जो असतो इट इज वेट ऑफ वॉटर अपॉन वेट ऑफ सॉलिड्स. सो वेट ऑफ सॉलिड्स म्हणजे काय, ड्राय वेट. तर हे तर गिवन आहे, ड्राय वेट किती ते दिलंय 25 ग्रॅम. म्हणजे आता फक्त तुम्हाला वेट ऑफ वॉटर काढायचंय. ते कसं काढणार, तर इथे तुम्हाला फक्त व्हॉल्यूम काढ झाला पाहिजे. आता बघा हा व्हॉल्यूम, हा जो आहे हा व्हॉल्यूम किती आहे, हा आहे तुमचा 0.5 VV आणि हा आहे तुमचा 0.5 VV. म्हणजे थोडक्यात हे जर माहित पडलं तर हे अर्ध आणि हे अर्ध आहे, पण हे किती आहे याच्या इतकं आहे. म्हणजे तुम्ही व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स काढला तर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ वॉटर पण मिळेल आणि वेट ऑफ वॉटर पण मिळेल. ठीक आहे, सो आपण तोच प्रयत्न करू. तुम्ही सरळ लिहू शकता तिथे की गॅमा सॉलिड जो आहे हा, तर हा तुम्ही लिहू शकता 2.5 इक्वल टू वेट ऑफ सॉलिड्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स. So we will get volume of solids equal to 2.5 आणि weight of solids किती आहे 25 आहे. सॉरी 25/2.5 असं मिळून जाईल. हा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स मिळून जाईल कारण WS जो आहे तो 25 आहे. 25/2.5 तो येऊन जाईल 10 सेंटीमीटर क्यूब. याचा अर्थ हा येऊन जाईल 10 सेंटीमीटर क्यूब. हा जर 10 सेंटीमीटर क्यूब आला तर हा पण किती येऊन जाईल 10 सेंटीमीटर क्यूब. बिकॉज हे काय दोघं सेम आहेत. मग हा 10 आहे तर हा किती होईल अर्धा अर्धा. काय का, बिकॉज डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती दिली त्यांनी 0.5 दिली आहे, म्हणजे अर्ध पाणी आहे बरोबर. म्हणजे हा किती होऊन गेला, मग हा होऊन गेला 5 सेंटीमीटर क्यूब आणि हा झाला 5 सेंटीमीटर क्यूब. आता मला सांगा 1 सेंटीमीटर क्यूब पाण्याचं वजन असतं 1 ग्रॅम, तर 5 सेंटीमीटर क्यूब पाण्याचं वजन किती राहील 5 ग्रॅम. मग दॅट इज द वेट ऑफ वॉटर विच कॅन बी सबस्टिट्यूटेड हिअर 5 ग्रॅम.
So the answer will be 5 by 25 and this will be simply 20%. अशा प्रकारे पण हे सॉल्व होऊ शकतं. वॉट एव्हर यू डू, तुम्ही कुठली मेथड यूज करू शकतात, तुमच्यावर आहे तुम्हाला कोणतं सोपं वाटतं. ऑफकोर्स हे लॉजिकल आहे, थोडं लॉजिकल आहे आणि हे जे हे थोडंसं मॅथमॅटिकली आपण आणलेले. अल्टिमेटली द फायनल आन्सर मॅटर्स, की वेदर यू टेक दॅट 2 marks or whether you let them go. So basically तुम्ही बरोबर आणणं हे जास्त महत्वाचं आहे. You go with this method or you go with that method, whatever you find easy, please stick to that. No need to get into those things की हे लॉजिकल आहे, हे प्रॉपर आहे, ते नको. दोघांमुळे उत्तर सारखेच येणार आहेत. माझं काम होतं दोघं मेथड सांगायचं. याच्यातून मे बी तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट समजले असतील की E is equal to 1 दिला तर त्याला या अँगलने बघता आलं पाहिजे की फॉर विच ऑफ द फॉलोइंग द व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स, आणि तिथे वॉइड रेशोच्या व्हॅल्यूज किंवा अदर कोणत्या व्हॅल्यूज देऊन ठेवलेल्या आहेत. सो तेव्हा तुम्हाला जज करता आलं पाहिजे. ठीक आहे. सो कोणती गोष्ट कशी यूज करू शकतात हे तुम्हाला याच्यातून समजलं. आणि जर तुम्हाला आता या क्षणाला वाटत असेल की हे मला एक्झॅक्टली कळलं नाहीये, मागे जा आणि प्रश्न पुन्हा एकदा नीट बघा. प्रश्न पण बघा, हे सोल्युशन पण बघा, म्हणजे तुम्हाला ते कळलं आणि ते लिहून घ्या की कशाचा अर्थ काय. तो अर्थ नाही कळला तर आधी जाऊन व्हॉइड रेशोची डेफिनेशन, पोरोसिटीची डेफिनेशन, वॉटर कंटेंटची डेफिनेशन, गॅमा सॉलिड्सची डेफिनेशन, या सगळ्या डेफिनेशन्स आधी एकदा क्लिअर बेसिक वाचून घ्या, मग इकडे या. ओके, चलो नेक्स्ट. सेकंड, अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. व्हॉट इज अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ? हे बघा, QUGA, इट इज कॉल्ड एज अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. कोणती स्ट्रेंथ? अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. ही स्ट्रेंथ जी असते ही आपल्याला कुठे भेटते? तर ही आपल्याला भेटते अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीन मध्ये. थोडक्यात आपण सॉइलला अनकन्फाइंड मॅनर मध्ये टेस्ट करतो, म्हणजेच कुठल्याही प्रकारची लॅटरल कन्फाइनमेंट नसते. म्हणजे ज्या प्रकारे कॉन्क्रीटचे क्यूब आपण टेस्ट करतो ऍक्सियल कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करून, त्याच प्रकारे सॉइलचा सिलेंड्रिकल स्पेसिमन आपण टेस्ट करतो ऍक्सियल कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करून. that will give us force upon area, which is nothing but the unconfined compressive strength. आता ही अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जमिनीमध्ये अनडिस्टर्ब फॉर्मॅट मध्ये कॅल्क्युलेट करायची की जमिनीच्या बाहेर सॉइल सॅम्पल घेऊन रिमोल्डेड सॉइल सॅम्पलची कॅल्क्युलेट करायची? दॅट विल गिव्ह अस 2 different टाइप्स ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. काय सांगितलं मी की सॉइल खाली अनडिस्टर्ब्ड आहे, अनडिस्टर्ब, आणि इथे बाहेर सॅम्पल जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज रिमोल्डेड सॅम्पल. रिमोल्डेड सॅम्पल. सो अनडिस्टर्ब सॉइल जी आहे, या अनडिस्टर्ब सॉइल साठी आपण QU अनडिस्टर्ब असा स्पेसिफाय करू, अनडिस्टर्ब, आणि या रिमोल्डेड सॅम्पल साठी QU रिमोल्डेड असा स्पेसिफाय करू. ओके. आणि सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला असतो सिंपल, अनडिस्टर्ब्ड वाली स्ट्रेंथ भागिले रिमोल्डेड वाली स्ट्रेंथ, म्हणजे जास्त भागिले कमी. ऑफकोर्स जमिनीमध्ये जास्त स्ट्रेंथ भेटेल, बाहेर आल्यावरती मिनरल स्ट्रक्चर किंवा सॉइलचं जे स्ट्रक्चर आहे ते ब्रेक होऊन जाईल आणि तिची स्ट्रेंथ लूज होऊन जाईल. ओके. देअरफॉर सेन्सिटिव्हिटी आपण कशी काढतो, तर QU ऑफ रिमोल्डेड सॉइल अपॉन QU ऑफ undisturbed soil. So the ratio of undisturbed किंवा unconfined compressive strength of remolded soil, remolded नंतर घेतो आपण, आधी undisturbed घेतो, तेच मला सांगायचं होते. QU stands for unconfined compressive strength. सो असं लिहिलं, वर कोणतं लिहायचं, जे जास्त आहे ते वर लिहायचं. म्हणजे आधी कशी होती सॉइल? अनडिस्टर्ब्ड, नंतर कशी झाली? रिमोल्डेड. ओके. बस हा जो रेशियो आहे, हा रेशियो विल गिव्ह अस द सेन्सिटिव्हिटी. व्हॉट इज द अनडिस्टर्ब्ड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ? अनडिस्टर्ब्ड स्ट्रेंथ इज 50. And what is the remolded strength? Remolded strength is 10. So the final answer is 5. So the answer is 5. Very easy, but exam ला येतं. ओके. काही वेळा कोहेजन देऊन देतात, कोहेजन वरून पण कॅल्क्युलेट करायला सांगतात. कोहेजन आणि अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ
यांचं रिलेशनशिप आहे कोहेजन इक्वल टू QU/2. ओके, कोहेजन इक्वल टू QU/2. तो पण न्यूमरिकल आपण घेऊ पुढे, शेअर स्ट्रेंथ मध्ये तो येऊन जाईल, त्यावेळेस ही गोष्ट रिवाइज होऊन जाईल. ओके, नेक्स्ट फाइंड आउट डेन्सिटी इंडेक्स ऑफ सॉइल सॅम्पल फॉर डाटा. तर डेन्सिटी इंडेक्स जो आहे हा जो पॅरामीटर आहे तो आपण सांगितला होता की आयडीचा फॉर्म्युला असतो Emax म्हणजे माई अपॉन मामी, Emax मायनस ई अपॉन Emax मायनस ई मिनिमम आणि मल्टिप्लाय बाय 100%. हा जो आयडी आहे या आयडी मध्ये आपण काय काय करू शकतो तर बघा, एक असतो तुमचा व्हॉइड रेशो, एक असतो तुमचा मॅक्सिमम व्हॉइड रेशो आणि एक असतो तुमचा मिनिमम व्हॉइड रेशो. तर हा जो फील्ड वाला व्हॉइड रेशो आहे, फील्ड वाला तो असतो ई, हा असतो तुमचा नॉर्मल वाला व्हॉइड रेशो, हा असतो नॉर्मल. सॉइल जर डेन्स केली तर व्हॉइड रेशो मिनिमम होऊन जातो, म्हणून हा असतो तुमचा डेन्सेस्ट वाला व्हॉइड रेशो. आणि सॉइल जर लूज केली तर व्हॉइड रेशो वाढतो, तर हा असतो तुमचा मॅक्सिमम व्हॉइड रेशो जो की असतो लूजेस्ट वाला व्हॉइड रेशो, लूजेस्ट वाला. ओके, यस. आता ई म्हणजे फील्ड वाली जी काही व्हॅल्यू आहे ती आयदर मिनिमम होऊ शकते आयदर मॅक्सिमम होऊ शकते. त्या हिशोबाने तुम्ही ई ची व्हॅल्यू Emax पुट करा. ई ची व्हॅल्यू Emax पुट केली तर हा उत्तर होऊन जातो 0, म्हणून आयडी येऊन जातो 0. आणि ई ची व्हॅल्यू तुम्ही ई मिनिमम पुट करू शकतात, तर ई ला ई मिनिमम पुट केलं तर ई व्हॅल्यू होऊन जाते 1, Emax मायनस ई मिनिमम अपॉन Emax मायनस ई मिनिमम 1. सो आयडी ची व्हॅल्यू होऊन जाते 1. सो बेसिकली जेव्हा तुमचं लुजेस्ट स्टेट असतं त्यावेळेस आयडी होऊन जातं 0, म्हणजे डेन्सिटी इंडेक्स एकदम कमी. आणि ज्यावेळेस डेन्सेस्ट स्टेट असतं त्यावेळेस आयडी होऊन जातो 1. बट आपल्याला विचारलेलं काय आहे तर आयडी विचारलेला आहे. मग आपल्याला चेक करा की Emax दिलंय का. सो Emax ला तुम्ही काय लिहिणार, Emax ला तुम्ही लिहिणार व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स, पण व्हीव्ही जो असेल तो काय असेल मॅक्सिमम असेल, व्हीव्ही मॅक्स. तसंच तुम्ही ई मिनिमम ला काय लिहिणार, ई मिनिमम ला लिहिणार व्हीव्ही मिनिमम अपॉन व्हीएस, असं सगळं तुम्ही लिहिणार. आणि ई ला लिहिणार व्हीव्ही अपॉन व्हीएस, सिंपल वाला. याच्यात तुम्हाला मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स दिलाय, म्हणजे हा जो दिलाय हा तुम्हाला व्हीव्ही मॅक्स दिलाय, हा तुम्हाला व्हीव्ही मिनिमम दिलाय, सॉरी व्हीव्ही नॉर्मल दिलाय. ओके, व्हीव्ही नॉर्मल. ठीक आहे, याच्यात लाल नेली तुम्ही. हा तुम्हाला व्हीव्ही मॅक्स दिलाय, हा तुम्हाला व्हीव्ही दिलाय, हा तुम्हाला व्हीव्ही मिनिमम दिलाय आणि हा तुम्हाला व्हीएस दिलाय. सो Emax मध्ये तुम्ही हे पुट करू शकतात, म्हणजे Emax तुम्ही इथून काढून घेऊ शकतात, इथून काढून घेऊ शकतात आणि ई पण काढू शकतात. आयदर यू कॅन गो दॅट वे. हे तुम्हाला होऊन जाईल थोडंसं लेंथी. म्हणजे कसं 80 50 40 100 असं त्यांनी दिलेलं आहे. ओके, 80 50 40 100 हा दिलाय त्यांनी मॅक्सिमम, फील्ड, मिनिमम आणि सॉलिड्स. व्हॉल्यूम दिलाय त्यांनी, व्हॉल्यूम. ओके, ह्या व्हॅल्यूज दिलाय. तुम्ही काय करू शकतात की आयडी जो असतो तो असतो Emax मायनस ई अपॉन Emax मायनस ई मिनिमम असा असतो. तुम्ही काय करू शकतात Emax काढून घेऊ शकतात. Emax कसा काढणार, Vmax, Vmax नाही व्हीव्ही मॅक्स, व्हीव्ही मॅक्स अपॉन व्हीएस, कारण सॉलिड जे त्यांचा व्हॉल्यूम हा ऑलवेज सेम असतो. ही बघा, ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये हे जे व्हीएस आहे, व्हीएस हे इंटॅक्ट असतं, हे कधी बदलत नाही, फिक्स असतं. हे कमी जास्त होतं म्हणजे व्हॉइड्स जे ते वाढतात किंवा कमी होतात. हे जर मॅक्सिमम झाले तर Vmax, व्हीव्ही मॅक्स. हे जर मिनिमम झाले तर व्हीव्ही मिनिमम आणि फील्डला व्हीव्ही. बस दॅट्स इट. सो मायनस इथे व्हीव्ही बाय व्हीएस, पुन्हा अगेन डिवाइड बाय व्हीव्ही मॅक्स अपॉन व्हीएस, मायनस पुन्हा व्हीव्ही इथे काय मिनिमम अपॉन व्हीएस. मग व्हीएस जो आहे तो इथून कॉमन कॅन्सलच होणार आहे आणि कॅन्सल झाला की फॉर्म्युला दिसणार आहे फक्त असा, व्हीव्ही मॅक्स मायनस व्हीव्ही अपॉन व्हीव्ही मॅक्स मायनस व्हीव्ही मिनिमम.
हा तुमचा डेन्सिटी इंडेक्सचा फॉर्म्युला बनला. याच्यात सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. व्हीव्ही मॅक्स 80, नॉर्मल 50, व्हीव्ही मॅक्स 80, मिनिमम 40. बस त्याला गुणिले 100 करायचंय. किती येतं तुमचं? 80 वजा 50, 30, 80 वजा 40, 40, 30/40, 0.75 म्हणजे किती पर्सेंट? 75%. ज्याचं की आन्सर दिसतंय सी. म्हणजे तुम्ही इमॅक्स ई मिनिमम कॅल्क्युलेट करून मग व्हॅल्यू पुट करा, किंवा मग असं करून डायरेक्ट व्हीव्ही पुट करा. बट हे एक समजून घ्या की असं सबस्टिट्यूट होऊ शकतं. याचा तुम्ही विचार केला होता का मला माहित नाही. बट तुमच्यासोबत एक्झाम मध्ये जर असं करून दिलं की व्हॉल्यूम ऑफ सॉलिड दिलाच नाही तर तुम्ही कसं इमॅक्स कॅल्क्युलेट करणार, कसं ई मिनिमम कॅल्क्युलेट करणार? त्यावेळेस तुम्हाला एक क्लिक झालं पाहिजे की हा कॅन्सल आउट होऊन जातो व्हीएस. त्याच्यामुळे तो दिला नाही तरी पण हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह होऊ शकतो विदाउट व्हीएस. म्हणजे याची गरज पण नव्हती. हा एक्स्ट्रा डाटा आहे, गरजच नाही याची. कारण हा सगळीकडे 100 कॉमन आहे खाली, तर वरून 100 खालून 100 कॅन्सल होतो. सो तो अननोन जरी ठेवला तरी तो कॅन्सल आउट होऊन जाईल, त्याची आपल्याला गरज पडणार नाही. सो प्लीज पे अटेन्शन की इथे या 3 गोष्टी दिल्या तरी पण हा न्यूमरिकल तिथे जस्टिफाईड आहे आणि सॉल्व्ह तुम्ही करू शकता, करता आला पाहिजे. नेक्स्ट, 4th one, what will be the buoyant unit weight? What is buoyant unit weight? It is submerged unit weight. Whenever something is dipped in water, submerged in water, it experiences force of buoyancy. If soil experiences such uplift force due to water, the unit weight is termed as buoyant unit weight. And how to find out that buoyant unit weight? You can simply find out that buoyant unit weight by subtracting unit weight of water from saturated unit weight. But suppose if you are not given with saturated unit weight, then what are we going to do? We will simply remember this formula, which is purely for gamma submerged. The formula for gamma submerged is gamma W into G minus 1 upon 1 plus E. So here G, E and gamma W must be given. फार तर फार काय होईल की गॅमा डब्ल्यू दिलेला नसणार तर त्यावेळेस तुम्ही गॅमा डब्ल्यू अझूम करा 10 किलोमीटर पर मीटर क्यूब. But G and E are must. Without them we cannot solve this one. So let us check what is given here. What will be the buoyant unit weight of soil having specific gravity? 2.5. Okay, means this is given, and the void ratio 0.4. This is given, and the gamma W is also given. It is 10. It is very easy. Nothing to solve here. काही विशेष असं काहीच नाही, सगळं झालं. गॅमा डब्ल्यू दिलाय 10, जी आहे तुमचा 2.5 मायनस 1 अपॉन 1 प्लस ई दिलाय 0.4. 1. ई जर 0.5 दिला असता तर हे कॅल्क्युलेशन फार इझी होऊन गेलं असतं, कारण 2.5 वजा 1 1.5 होतो, 1 अधिक 0.5 1.5 होतो, 1.5 कॅन्सल होतो, उत्तर 10 येऊन जातं. हे होऊन जातं फार इझी. बट दिस वन इज अ बिट ट्रिकी in terms of calculation only, not in terms of solving. It is very easy, either that way or this way. Even if E is given as 0.5, it is easy. Even if E is given as 0.4, it is easy. But in case of 0.4, तुम्हाला थोडंसं calculation modify करून उत्तर द्यावं लागेल, कारण तेवढं इझी येणार नाही. इथे बघा 10.00, 10.65, 10.7. मला सांगा इथे तुम्ही 10 जर पुट केला, ओके, तर इथे बघा मला सांगा इथे काय येते. 10 इंटू हा 2.5 वजा 1 1.5 येतो, आणि खाली 1 अधिक 0.4 1.4 येतो. मग मला सांगा ही व्हॅल्यू 1 येते का? नाही येत. तर ही जर 1 आली तर हे उत्तर 10 येतं. मग इथे 10 राहू शकत नाही, 10 नाही राहू शकत. मला सांगा ही व्हॅल्यू एकापेक्षा जास्त येते की कमी येते? जास्त येते. म्हणजे 10 ला काहीतरी 1 पॉइंट समथिंग गुणिले होणार आहे. मग कधी 10च्या खाली उत्तर जाईल का? नाही जाणार. म्हणून 9.4. म्हणून उत्तर सी किंवा डी पैकीच काहीतरी आहे. सी किंवा डी पैकी काहीतरी उत्तर आहे. आता 10.65 आहे की 10.7 आहे हे चेक करा.
सो बस हे याला 15/14 लिहून टाका. काय लिहिणार? 10 × 15/14. दोनाने भाग देऊन टाका. 2 5 2 7. 15 5 होतो 75. 75 ला 7 भाग देऊन टाका. 7 10 70. 5 उरला. 0.0. 7 × 7 49. 1 आलं उत्तर आपलं. 0.071. 10.71. So D is the correct answer. Okay. So this will be 10.71 kilonewton per meter cube. Okay. Next one. हा पण न्यूमरिकल आलेला आहे. Directly this one. Saturated unit weight is given and gamma W is given, or you are required to assume it, and you can simply subtract and you can simply give the or find out the value of gamma submerged and click the answer. It is also easy. In fact, it is very easy. And the last question. Okay, this was I think the fourth one. हा चौथा होता. आता आपला पाचवा. The saturated unit weight of soil mass. Okay, saturated unit weight of soil mass was 20 kilonewton per meter cube. And the saturation moisture content. Saturation moisture content म्हणजेच काय? डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असतानाचं वॉटर कंटेंट. जे वॉटर कंटेंट किंवा ज्या वॉटर कंटेंटला व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स कम्प्लिटली पाण्याने भरून जातात, जेव्हा वॉइड्स कम्प्लिटली पाण्याने भरतात त्याला बोलतात डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असणे. त्यावेळेसचं वॉटर कंटेंट म्हणजेच त्यावेळेस तुम्ही WW/WS केला तर ते जे आहे त्याला बोलतात सॅच्युरेशन वाला मॉइश्चर कंटेंट. बरोबर. फुल्ली सॅच्युरेटेड सॉइलचं मॉइश्चर कंटेंट इज द सॅच्युरेशन मॉइश्चर कंटेंट. तर ते किती आहे? 25%. म्हणजे 25% वॉटर कंटेंटला ही सॉइल सॅच्युरेट होते असं त्याचा अर्थ आहे. ते म्हणताय की व्हॉट विल बी द ड्राय युनिट वेट. ओके, ड्राय युनिट वेटचा फॉर्म्युला काय बघितलाय? नाही माहिती. मी सांगतो काय काय असतं. सगळ्यात अगोदर तुम्ही एकच गोष्ट बघतात की गॅमा मॉइस्ट जो आहे इट इज गॅमा W इंटू G प्लस E इंटू SR अपॉन 1 प्लस E. ठीक आहे. जर तुम्ही SR ची व्हॅल्यू 1 टाकली तर हा गॅमा मॉइस्ट आपण गॅमा सॅच्युरेटेड म्हणून लिहितो आणि तो फॉर्म्युला तयार होतो गॅमा W इंटू G प्लस E अपॉन 1 प्लस E. ऑफकोर्स इथे ड्रायचा काही विषय नाही. मग काय करायचं तर ड्राय साठी सॅच्युरेशन लेवल 0 करायची, म्हणजे हा 0 करायचा. तर तुमचा गॅमा मॉइस्ट हा काय होऊन जातो? ड्राय गॅमा होऊन जातो. ड्राय गॅमा पाणी निघून गेलं. तो येतो मग गॅमा W इंटू G अपॉन 1 प्लस E. पण आता मला सांगा त्यांनी व्हॉइड रेशो आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली का? नाही दिली. सो आपल्याकडे अजून एक फॉर्म्युलेशन आहे. आणि ते आहे की गॅमा ड्राय इक्वल टू गॅमा बल्क अपॉन 1 प्लस W. और यालाच तुम्ही असंही लिहू शकता गॅमा ड्राय इक्वल टू गॅमा मॉइस्ट अपॉन 1 प्लस W. इथे एक लक्षात ठेवा, हियर इफ W is W saturated, then जो गॅमा मॉइस्ट असतो त्याला तुम्ही गॅमा सॅच्युरेटेड लिहू शकता. म्हणजेच काय? W at SR इक्वल टू 1. ज्या वॉटर कंटेंटला डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असते त्या वॉटर कंटेंटला सॅच्युरेशन वॉटर कंटेंट बोलतात. ज्या वॉटर कंटेंटला डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असते त्या वॉटर कंटेंटला सॅच्युरेशन वॉटर कंटेंट बोलतात. ओके. आणि ज्या युनिट वेटला आपण फुल्ली सॅच्युरेटेड कंडिशनला कॅल्क्युलेट करतो त्याला सॅच्युरेटेड युनिट वेट बोलतात. सो तुम्ही गॅमा मॉइस्टला गॅमा सॅच्युरेटेड लिहू शकतात जर तुम्हाला शुअर असेल की SR हा 1 आहे. मग आता इथे म्हटलंय त्यांनी की सॅच्युरेशन मॉइश्चर कंटेंट हे 25%. याचा अर्थ तुम्ही इथे गॅमा ड्राय इज इक्वल टू गॅमा सॅच्युरेटेड लिहू शकतात, कारण तुम्ही इथे 1 प्लस W सॅच्युरेटेड लिहिताय.
आणि हे बऱ्याच लोकांना माहित नसतं. हे ह्याच्यावरती न्यूमरिकल येतात. ओके, सो बेसिकली तुम्ही एक लक्षात ठेवा की गॅमा ड्राय मध्ये वर तुम्ही गॅमा मॉइस्ट अपॉन 1+W असं जे लिहितात, याच्यामध्ये हा W जो आहे तो रिलेट करतो गॅमा मॉइस्ट सोबत. म्हणजे इफ W becomes W saturated, then gamma moist becomes gamma saturated. ओके, सो तुम्ही इथे गॅमा ड्राय इक्वल टू गॅमा सॅच्युरेटेड अपॉन 1+W सॅच्युरेटेड असं लिहू शकतात. आणि सॉल्व्ह करायला तर मग इझी आहे, त्यांनी गिवन डाटा तर दिलाच आहे की सॅच्युरेटेड युनिट वेट आहे 20 आणि सॅच्युरेशन मॉइश्चर कंटेंट आहे 25. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, फक्त ड्राय काढण्यासाठी वरती 20 फूट करायचा, जो की किलो न्यूटन पर मीटर क्यूब मध्येच आहे. तर ऑब्विसली हे युनिट इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल बिकॉज याला काही युनिट नाही. 1 प्लस व्हॉट इज W सॅच्युरेटेड, W सॅच्युरेटेड सॅच्युरेशन मॉइश्चर कंटेंट 25% दिलंय ना, ते त्याला पुट करणार 0.25. ओके, सो हे 0.25 जो आहे 20 अपॉन 1 प्लस हा असतो 1/4. तर 4 1 अधिक 5 5/4 येतो. याचा अर्थ मी डायरेक्टच लिहिणार होतो 20 अपॉन 1.25. ओके, आणि इथे लिहून घ्या, लक्षात ठेवा की 5/4 असतो 1.25. हे छोटे छोटे मॅथ्स लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे तुम्ही 1.25 ला 5/4 लिहू शकता. तसंच लिहायचं 20 अपॉन 5/4. हा 4 वरती जाऊन गुणिले होऊन जाईल, 5 खाली राहून जाईल. तर काय होणार तो 80/5. किंवा सॉल्व्ह केलं 5 1 5 4 4 चूक 16. सो दॅट बिकम्स 16 किलो न्यूटन पर मीटर. अँड दिस इज द फायनल आन्सर. Answer is 16 kilonewton per meter cube. 16. Okay, so this last question has been already in the IS exam previously, and I think 2 वेळेस आलेला आहे. So this is quite easy. फक्त तुम्हाला एक छोटी ट्रिक माहिती पाहिजे की इथे जो वॉटर कंटेंट असतो तो आणि जो गॅमा बल्क आहे तो यांच्यामध्ये एक गोष्ट शेअरिंग मध्ये असते. यांच्यामध्ये एक कनेक्शन असतं की हे जे वॉटर कंटेंट आहे हे ज्या सॅच्युरेशन लेवलचं असतं त्याच सॅच्युरेशन लेवलचं हे युनिट वेट असतं. एक्झॅक्टली. ओके, म्हणजे इथे जर तुम्ही ड्राय पुट करायचं असेल तुम्हाला, तर इथे तुम्हाला W0 पुट करावं लागेल. कारण डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 कधी असते, जे वॉटर कंटेंट 0 असतं. मग इथे तुम्ही 0 पुट केला तर हा तुम्हाला काय लिहावं लागेल, गॅमा ड्राय लिहावं लागेल. बरोबर, इथे 0 पुट करा ते व्हॅल्यू 1 होऊन जाते. म्हणजेच गॅमा बल्क बिकम्स गॅमा ड्राय व्हेन वॉटर कंटेंट इज 0. मग व्हेन वॉटर कंटेंट इज 1 म्हणजे फुल्ली सॅच्युरेटेड, तर त्यावेळेस तुम्ही गॅमा सॅच्युरेटेड जो आहे तो काय लिहिणार, गॅमा बल्क जो आहे तो काय लिहिणार, गॅमा सॅच्युरेटेड म्हणून लिहिणार. ओके, थोडक्यात असं नाही 1 नाही पुट करणार. म्हणजे ज्यावेळेस तुमचा तो फुल्ली सॅच्युरेटेड करायचा आहे त्यावेळेस तुम्ही इथे W सॅच्युरेटेड लिहिणार. हे सांगायचं मला, बिकॉज इट नॉट डिग्री ऑफ सॅच्युरेशन, इट इज जस्ट वॉटर कंटेंट. ठीक आहे, सो होप तुम्हाला कळलं असेल. मला फक्त एवढं सांगायचं होतं की इथे SRच्या करस्पॉन्डिंगचा वॉटर कंटेंट असतो आणि त्या SRच्या करस्पॉन्डिंगचा हा युनिट वेट असतो. दॅट्स इट. याच्यात तर हे तर इझी होतं. हा फॉर्म्युला यूज करायचा होता जो की तुमच्या लक्षात असेलच. हा तर विदाउट दिस लास्ट रो ऑल्सो this also can be asked without giving this last row. So तुम्हाला बिना व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड्सचा पण हा सॉल्व्ह करता येतो. त्याच्यानंतर हा तर इझी आहे, सेन्सिटिव्हिटीवर आहे. आणि फर्स्ट जो होता तो थोडासा वेगळा होता. तर ट्राय टू सॉल्व इट बाय दिस मेथड ऑल्सो अँड द अदर सिंपल मेथड ऑल्सो. सो SE इक्वल टू WG, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला ज्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स तयार होतात. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या न्यूमरिकल डोसच्या एपिसोडसाठी. 2 एपिसोड आपण बॅक टू बॅक जिओटेकचे घेतलेले आहेत. नेक्स्ट आपण सॉम, RCC, टॉस, सर्वे, हायवे सगळ्यांचे न्यूमरिकल डोसचे एक एपिसोड बघू. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा बघू. इवन आपण ब्रिज इंजिनिअरिंग मध्ये जर एखादा छोटा मोठा एपिसोड होत असेल तयार तर तो देखील आपण बघू. बट तुमच्या BMC आणि WRDच्या प्रिपरेशन मध्ये आपण न्यूमरिकल्सला एका साइडने
डेली बेसिसवरती थोडं थोडं कव्हर करत राहू. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.